गुलाबाचं फुल कुणी टाकलं? तो माती फिरू तर नाही ना आला? गुड मॉर्निंग वाघमारे मॅडम. तू फुलं टाकत होतस? सकाळी सकाळी काय लहान मुलांसारखं चाललंय? माझी रांगोळी विस्कटली तुझ्यामुळं. मी हे घे गुलाबांमुळे झालंय. काय रे गुलाबांनू, तुम्हाला मी काय सांगितलं होतं? वाघमारे मॅडम कडे जायचं आणि तुम्ही रांगोळीवर गेलात. तुमच्यामुळे मला ओरडा खायला लागतोय ना. वाघमारे, तुम्हालाच गुलाब द्यायचा होता, पण जरासा नेम चुकला ना. ही काय पद्धत झाली गुलाब द्यायची? हा, पद्धत जरा चुकलीच, पण आता देतो ना एकदम पद्धतशीरपणे. आवाज कसला आला? माहित नाही, बहुतेक सवी कवी असतील, काहीतरी दंगा घालत असतील. मी काय म्हणतो, ऐक, आता काही म्हणू नकोस. सध्या पाडवा आहे आज. माझी आंघोळ करून रांगोळी काढून झाली. तू अजून पारोशा अंगाने इथं उभा आहेस. जा आधी आंघोळ कर. अहो मग त्यात काय एवढं? अहो आंघोळ कुठं पडून जाते वय? नाटकं करू नकोस हा. आंघोळीला जा आधी. जातो की. तुम्हाला कसली मदत लागणार? कसली मदत नकोय मला. जा जातो. सत्या जा. बरं ओरडू नका तुम्ही. जातो. हा काय, गेलोच. हा. अगं बाई, रांगोळी काढून अजून तोरण बी लावायचे. चला, रांगोळी काढून झाली. आता सगळे उठायच्या, पटकन तोरण बनवून घेते. अरे वा, तोरण बनवताय? तू परत आलास. सत्यारे जा की बाबा, आवर की पटकन. ओ वाघमारे, एवढी का घाई आहे तुम्हाला? मला सांगा, तुम्हाला माझी काय मदत पाहिजे का? काही मदत नकोय मला. तू जा, स्वतःची मदत कर. पण मला करायची आहे ना तुमची मदत. माझी लई इच्छा आहे तुमची मदत करायची. द्या, मी पण बनवतो तोरण. ऐकणार नाहीस ना? तुम्हाला माहिती आहे ना मी ऐकणार नाही, मग कशाला हट्ट करताय? पण मला सांगा, किती फुलं आणि किती पानं ओवायचेत? 2 फुलं, 1 पान. काय? 2 फुलं आणि 1च पान? वाघमारे, एवढा मोठा दरवाजा आहे आपला.
मग मोठं तोरण बनवायचं असेल तर किमान 4-5 फुलं आणि 3 पानं तर व्हायला पाहिजेत ना. सत्या, 3 तिगाडा काम बिगाडा अशी म्हण आहे आपल्याकडं. हे बघ, 2 फुलं आणि 1 पान असंच ओवायचं असतं. हो वाघमारे, 3 तिगाडा काम बिगाडा असं काही नसते हो. अंधश्रद्धा आहे ती सगळी. मग आम्ही मानतो अंधश्रद्धा. आम्ही नाही मानत. मग तुझं तू वेगळं तोरण बनव. हा, वेगळं तोरण बनवू आणि ते लावू कुठं? डोक्याला. बेस्ट आयडिया आहे, लाव. छान दिसेल. हा? चेष्टा करताय माझी? चेष्टा करताय? टाइमपास चालू आहे तर मी म्हणतोय तसं करूया. 4-5 फुलं घेऊ आणि 3 पानं लावू. सांगितलं ना, 2 फुलं आणि 1 पान. बट ठीक आहे, वाद नको. आणि तसं बी तुम्ही माझं ऐकणार नाही. आपण इंटरनेटला विचार. हे इंटरनेट भावा, दाराला लावायच्या तोरणात किती फुलं आणि किती आंब्याची पानं ओवायची असतात? दाराला लावायच्या तोरणात किती फुलं किती पानं ओवायची याची काही मर्यादा नसते. तुमच्या दाराच्या रुंदीनुसार ठरवा. शक्यतो 2 फुलं 1 पान ठेवा. झालं समाधान? पटलं इंटरनेट भावाचं? त्याला पण तेच सांगितलं ना जे मी सांगितलं होतं. आता इंटरनेट काय बायकोपेक्षा हुशार असणार आहे तवा. द्या बनवूया आपण 2 फुलं 1 पान. बनवा. वाघमारे, मी काय म्हणतो, इंटरनेटचं ऐकून करतोय खरं आपण, पण हे बघा ना, हे पानं लई जवळजवळ होतात. आपण एक काम करूया का, 4-5 फुलानंतरच 1 पान टाकूया. ते अरे पण अहो त्यानं काय होणार आहे तेव्हा? हे खूप जवळजवळ चांगलं नाही वाटत आहे हो. लांब लांब जरा चांगलं वाटेल असं मला वाटतंय. म्हणजे तुम्ही सांगा, तुमची परमिशन असेल तर. कर बाबा कर, नाहीतर गुढी उभारेल आणि आपण तोरणच बनवत बसू. कर पटकन. ठीक आहे, पण वाघमारे, तोरण झालं की तुम्ही लावून घ्या तोरण, कारण माझी आंघोळ झालेली नाही. नशीब लवकर सुचलं आंघोळीचं. कर 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 पटकन कर. अगं बाई, इतक्या बरं वे स्टूल आणायला पाहिजे होता. स्टूल पण नाही. अरे लावा. सत्या, झालं तोरणला. सोड आता. सत्या, खाली सोड मला. सत्या, हे बघ, कुणीतरी बघेल, सोड खाली. बघू दे तुम्ही. सत्या, ओरडे ना मी. ओरडा मग. मारीन तुला. मारा. हा, असं नाही ऐकत असतो. पारोसा कुठला? जा आंघोळ कर.
तोरण लावायची प्रथा ना लईच चांगली आहे. अति होतंय ना सत्याचं. माझ्या मंजिरीला स्पर्श केला त्याने, याचा बदला मी घेणार, आजच घेणार. आई अगं कसली भारी दिसते साडी. हा रंग ना तुझ्यावर लय खुलून दिसतोय बघ. होय ना. अगं तुझ्या दीदीचीच पसंती आहे. अंजू अगं कसली छान दिसतेस. एकदम भारी साडी नेसलीस बघ. बरं झालं सणाच्या दिवशी एवढी छान तयार झालीस ती. हो दीदी लय सुंदर दिसतेस बघ. आमरे, हिला एवढं सजलेलं बघून सत्यचित्रावाला चक्कर नाही आली म्हणजे मिळवली. आई काय ग, तुला काय झालं तोंड पाडायला? तूच सांग आता समजावून. मी ते सकाळपासून सांगून सांगून थकले की अगं सणाचा दिवस आहे, जरा चांगली आनंदी राहा, छान तयार हो. पण माझं काही ऐकतच नाही. काय झालं अमरे? एवढा छान सण आहे, आनंदानं साजरा करू ना. चल. नाही दीदी मला कोणताच सण साजरा करण्याची इच्छा नाही. का बरं? दीदी सण साजरा करण्यासाठी ना मन आनंदी असायला लागतं. आणि मन आनंदी असायला आयुष्यात सगळं चांगलं असायला लागतं. माझ्या आयुष्यात चांगलं आता काहीच राहिलं नाही ग. तू कानी कपाळी ओरडून सांगत होती त्या माणसाशी लग्न करू नको, तरी बी मी लग्न केलं. तुझं जर ऐकलं असतं ना तर आता ही अवस्थाच नसती माझी. मी तर चुकलेच, पण तुमच्या दोघींवर पण भार झाली आता. भार? आई काय बोलते ही? अमृता मी तुला फटके देईन आता. हमरे अगं, आपल्या आईला लेकरं कधीच बाहेर वाटत नसतात ग. कुणाचं असं बोलीच नाही तर कायमची लांब निघून जाईल. अमरे ये तू बस, ये बस बस. अमरे हे बघ, सगळ्यात आधी तुझा आम्हाला भार होतोय, हा विचार डोक्यातनं काढून टाकायचा. आम्हाला काही भारबीर नाही होत ना तुझा ना तुझ्या होणाऱ्या बाळाचा. मला सांग, आम्ही कधीतरी तुझ्याकडे तक्रार केली आहे का ग? नाही ना. मग आजपासून हा विचार सुद्धा डोक्यात आणायचा नाही. हे बघ अमरे, जे झालं गेलं ते विसरून जाऊन नवीन आयुष्य जगायला शिक. आणि तू आता 2 जीवांची आहेस. हे बघ, अशा परिस्थितीत आनंदी राहणं तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी चांगलं आहे. तिथे हे सगळं बोलणं सोपं आहे ग, पण गुढीपाडवा सोडीनं साजरा करायचा सण असतोय. आणि माझ्या नशिबात ते सुखच नाहीये. पण तुम्ही का माझ्यासाठी तुमचा दिवस खराब करून घेताय? तुम्ही जा ना, बाहेर वाट बघत असतील अगं सगळे. जा तुम्ही. अमरे हे बघ, आयुष्यात एक चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या आनंदाने सुरुवात कर. आधीच सगळं विसरून जा. नाही दीदी, कसं विसरू शकते अगं मी? जखमा भरून निघतात, पण वण तसेच राहतात ना कायमचे. पण तुम्ही नका आता माझी काळजी करत बसू. तुम्ही जा जा बरं. आणि असं पण मला आज बरं वाटत नाहीये. मी बरं वाटत नाहीये का? बरं का वाटत नाही? काय होतं तुला? अमरे काय होतंय? हे 2 जीवाची भावली अंतीची मावली. अगं मम्मी साहेब बोलवतात, चला. त्यांनी आवाज दिल्या दिल्या लगेच गेलंच पाहिजे का? अगं आता जाऊन बघायला नको का ते कशाला बोलवतात ते? कशाला बोलवत असणार आहे? काहीतरी कामच करून घ्यायचं असणार. चला बघूया. हे तू नको येऊ. आधीच बरं नाही की नाही तुला? आम्ही बघतो काय असेल ते. तिथं मम्मी साहेब उगाच तुला जडजड कामं सांगतील. अगं पण दीदी, अमृता तू आराम कर, आम्ही बघतो काय ते. आराम कर. हमरे तू कर आराम, आम्ही जाऊन बघतो. हा, अजिबात खोलीच्या बाहेर येऊ नकोस, कळलं? भैया मम्मी भारी दिसत एकदम. तुम्ही बरी दिसते. थँक्यू. सपने, आता कसं आहे, जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. आता वा फोटो पोस्टला पाहिजेत आपण. फोटो काढ. मम्मी तुमच्या पहिल्या हाकेला धावून आल्या नाहीत मायली की वचक कमी झालेला दिसतोय तुमचा. लागलं नाकाला शेंडा.
ए कुठं राहिल्या दोघी जणी? दोन जीवाची भावली आणि तिची माऊली. आल्या का आल्या? मी सांगते तुम्हाला मम्मी मुद्दाम दुर्लक्ष करतात बघा तुमच्या बोलण्याकडं. त्यांना माहिती आहे ना आता सणवार आहे म्हणल्यानंतर तुम्ही राबून घ्याल कामासाठी, म्हणून मुद्दाम दुर्लक्ष करतात आणि येत नाहीत बघा. हाय का आता? मम्मी पाहिलं का घर कुणाचं, गुढीपाडवा कुणाचा आणि नट्टापट्टा कुणी केलाय. मम्मी साहेब आवाज दिलात ना? किती वेळ त्याला आवाज देते? कान फुटलं काय तुमचं? तयारी करत होतो. तयारी? कसली तयारी? आता सुरवेंच्या घराचा गुढीपाडवा आहे, तुम्ही कशाला आला एवढं सजून धजून तयार होऊन? हे बघा ह्या घरात तुम्ही आश्रित म्हणून आहेत, तेव्हा आश्रित म्हणूनच राहायचं. काय उगाच समद्या गोष्टीत घुसायला बघायचं नाही. घर घुशा कुठल्या, हे घर काही तुमचं नाही. आता कसं आहे ह्या घरात राहताय म्हणल्यावर मेहनत तर करावीच लागेल ना. ते आता सणवार आहे तेव्हा गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायला घ्या. चला लागा कामाला, करा स्वयंपाक. हे मम्मी काय काय बनवायचं ते तर सांगा की. नाही कवा कवच ए नेबेची दणकट मम्मी. आता स्वयंपाकात पुरणपोळ्या, श्रीखंड, भजी, कुरडई, पापड, 4 प्रकारची भजी, कांदा भजी, बटाटा भजी, घोसाळी भजी आणि मिरची भजी. मम्मी बासुंदी ही मला आवडते. कळलं का? आणि ही समजा दुपारच्याच झालं पाहिजे. कळलं भैया दुपारपर्यंत जमायचं काय? न जमायला काय झालंय? तिघी जणी आहेत की. ए ती कुठे आहे? दोन जीवाची भावली झोपली का अजून? उठली नाही का ती? मम्मी साहेब तिला थोडं बरं वाटत नाही, तिला आराम करू देत. आम्ही सगळं करतो दुपारच्या आत. काम चुकार कुठली? करा आणि व्यवस्थित टेस्टी बनवा एकदम. चल का नाही शुभेच्छाचा फोटो पोस्टू. चला लागू कामाला. हो नक्की येतो. हो आणि पुन्हा एकदा तुम्हालाही मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला ठेवतो. चैत्या अरे काय करतोयस? अरे अशी बांधतात का गुढी? तो गडू काढ आधी साडी बांध त्याला. थांब तशी नाही साडी बांधायची. अरे साडी बांधायची, हार बांधायचा, हार गाठी बांधायची आणि मग त्याच्यावर गडू ठेवायचंय. पप्पा काय दे दादा चहा घ्या. माझ्याकडे साठव सवय. पप्पा तुम्ही कन्फ्यूज करताय मला. दरवर्षी मीच बांधतो का नाही गुढी? फोकस करू द्या मला जरा. बरोबर करतोय मी सगळं. आओ पप्पा जयतीबंद बरोबर करतोय सगळं. काय बरोबर करतोय तो? अरे जयदेव आपल्याला गुढी उभी करायची आहे, मोबाईलचा टॉवर नाही उभा करायचा. इतका वेळ लागतो का गुढी उभी करायला? पप्पा बडबड लावली नुसती तुम्ही. मला फोकस करू द्या. तुमच्या बडबडीमुळे उभी झाली नाही अजून गुढी, नाहीतर कधीच उभारली असती मी. कपरे शहाण्या, तुला नीट जमत नाही ते सांग की. इकडं मी करतो ना मी. हे बघ तू गुढी उभी करेपर्यंत पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा येईल. इकडं किती अतिशयोक्ती करताय? अहो एवढा पण संत माणूस नाहीये मी बाप्पा. आणि काय तुमच्या काही गुढी उभारायची पद्धत वेगळी होती, आमच्या काही गुढी उभारायची पद्धत वेगळी आहे. काय वेगळी? अर्धा तास झालं तेच चाललंय तुझं. अर्धा तास काय बोलताय? अरे एक मिनिट धरे. अर्धा तास झालाय जयद्या, कळते का तुला? अर्धा तास, अर्धा मिनिट, अर्धा सेकंद झाला. आता परत एकदा गाड्या बघ. पप्पा मला कॉन्सन्ट्रेट करू द्या. शांत बसा बरं, मी काम करतो. करू द्या मला. ती वेळ पण काय हे अजून तयार नाही झालं? काय जय द्या किती वेळचं तेच करतोय. झालं. आल्या सपना मॅडम आल्या. तुमचीच कमी होती. या ए जय द्या सरळ बोला माझ्याशी. सरळच बोलतो का? वाकडं बोलतो का? काय जा तुझी कामं करू दे, मला माझं काम करू दे. अरे हो तू कामच करत नाही का? ए माझी कामं काढू नका. काम करत असते मी. तुझं बघ काय चाललंय त्या आधी. मग इथं काय नाचतो काय? मी बोलतो कामच करतोय की. मला डोक्यात जाऊ नको सपने. तो तू माझ्या डोक्यात जाऊ नका. गुढी पाडवायची भांडण उकरून काढू नको बघ. चिडते की सर? चिडते की चला? मी कुठे चिडले रे? आता चिडली का बाबा काही चिडून बोलत नाही. बरोबर बोलतो. शांत बसा. जयद्या एक काम तू धड करत नाहीस. घ्या धड करत नाही का?
तुम्ही करा 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 तुम्ही करा विनोबा बस आहे ना मी विनोबा बस आहे मला पुढे काय जमतं काय काय चाललंय सणासुदीच्या दिवशी भांडताय कशाला तुम्ही? काय दादा मी एकदम फोकसफुली कॉन्सन्ट्रेट करून गुढी बांधतोय तर पप्पा मध्येच लुडुबुडू लावली उगाच. लुडबुड वगैरे काय करत नाही आम्ही. पप्पा शांत व्हा, चिडचिड कशाला करताय? तिघं मिळून करूया. हा ठीक आहे. हे बघ आपण तिघांनी मिळून केलं म्हणजे पटकन होऊन जाईल. अरे हसू नका चला उभी करू. वाघमारे कुठं आहेत? अजून आल्या कशा नाहीत? आज 3 वर्षानंतर एकत्र गुढीपाडवा साजरा करणार आहोत आम्ही.